खरं म्हणजे अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे की एक निस्वार्थी मुलगा जो लहानपणीपासून हिंदू धर्माचं काम करतो. हिंदू धर्माचं काम करत असताना त्याला जबाबदारी म्हणून मुकुंदनगर हा एरिया त्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं, तरी पण तो तिथे जबाबदारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायला गेला. पण काही लोकांनी त्याच्यावर कट रचला, त्याला मारलं. आज आपण पाहतो की त्याचा जीव घेऊन टाकला. तर ह्या असल्या मुसलमान की आदी लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून घेसून काढलं पाहिजे. खरं म्हणजे आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा. माझी तर व्यक्तीची अशी मागणी आहे की त्यांचे इथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे. कारण सगळे आरोपी जेवढ्यांचे नाव त्याच्यामध्ये आहेत तेवढे या पाठीमागं हे कट रचण्यामध्ये आहेत. कारण की 2 दिवस झाले नाही की हे लोक, आज आपण पाहतो की बातमी आली की ते हैदराबादमध्ये पकडले. ते 2 दिवसात कसं काय हैदराबादला पोचते, त्यांना फंडिंग कोण करतं, याच्या मागं सूत्रधार कोण आहेत, या सगळ्यांची एकदा चौकशी होऊन हे सगळे गजाआड गेले पाहिजे. तरच कुठेतरी धीरज भैयाला न्याय मिळेल. आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत या लढाईमध्ये जे जे करावं लागेल ते 100% पूर्णपणे करू. पण धीरज भैयाला आणि या कुटुंबाला न्याय मिळवून